तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर उद्या दिनांक 9 जून, तर उद्या जे आपल्याला काही भागामध्ये आपल्याला जे आहे अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळणार आहे। तर उद्याच्याला राज्यामध्ये चांगल्या पावसाची म्हणजे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला उद्या सकाळपासूनच पाहायला मिळू शकते। तर जाणून घेऊया काय सविस्तर हवामान अंदाज। तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू का। तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला आज दिनांक आहे 8 जून आणि आता जे आहे रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि पुढील काही तासांमध्ये जे आपल्याला आज मध्यरात्रीपर्यंत अहमदनगर, बीड तसेच छत्रपती संभाजीनगर, लातूर, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लोणार, पुसद, पैठण, माजलगाव, केज, जामखेड तसेच सोलापूर, लातूर, तर या भागामध्ये जे आपल्याला आज मध्यरात्रीच्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता जे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच उद्या दिनांक 9 जून, तर उद्या जे आपल्याला उद्या सकाळच्याला जे आपल्याला सकाळी जे आहे कोकण भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता सकाळीच राहणार आहे। तर सकाळी सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर तसेच सोलापूर, निपाणी, सावंतवाडी, तर या भागामध्ये म्हणजे आपल्याला कोकण भागामध्ये जे आपल्याला उद्या सकाळच्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर तसेच जे आहे कोकण भागामध्ये राजापूर, निपाणी आणि सावंतवाडी, बेलगाव या भागामध्ये आपल्याला जे आहे अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळू शकते उद्या सकाळच्याला। तसेच जे आहे हा पाऊस पुढे सरकणार आहे आणि दुपारच्याला जे आहे हा दुपारच्याला सोलापूर, लातूर, पुणे, सातारा, सांगली, बीड तसेच अहमदनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, लोणार, नाशिक, मालेगाव, पुसद, अकोला, अमरावती, जळगाव, तसेच नंदुरबार, तर या जिल्ह्यामध्ये जे आपल्याला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या सुमारामध्ये जे आहे जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर जे आहे उद्या मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला उद्याच्याला चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या रात्रीच्याला। तर मराठवाड्यामधील जे आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, माजलगाव, परभणी, नांदेड, बीड, लातूर, अहमदनगर, श्रीरामपूर, वैजापूर, केज, परळी, पेठ, लातूर, बार्शी, इंदापूर, तुळजापूर, सोलापूर आणि पंढरपूर या भागामध्ये जे आपल्याला उद्याच्याला जे आहे जोरदार म्हणजे अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या सुमारामध्ये मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे रात्रीच्याला पावसाचा जोर जे आहे जास्त राहणार आहे आणि आज मध्यरात्रीपासूनच जे आहे मध्यरात्रीपर्यंत आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या 9 जून, तर उद्या 9 जून आणि 10 जून तसेच 10 जूनला सुद्धा जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि 11 जूनला सुद्धा राहणार आहे आणि 12 जूनला सुद्धा राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो म्हणजे पावसामध्ये जे आहे शक्यतो म्हणजे शेतकऱ्यांनी जर चांगला पाऊस झाला असेल आणि तुम्ही जर पेरणी केली असेल तर शक्यतो पावसामध्ये काय गॅप वगैरे पडणार नाही, पावसामध्ये खंड पडणार नाही, कारण की दररोज आपल्याला रात्रीच्याला पाऊस राहणार आहे। दररोज रात्रीच्याला जे आहे मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि कोकण भागामध्ये आपल्याला दररोज रात्रीच्याला म्हणजे दुपारनंतर चांगल्या पावसाची शक्यता राहणार आहे आणि रात्रीच्याला जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर पावसामध्ये जे आपल्याला गॅप पडणार नाही म्हणजे खंड राहणार नाही, दररोज म्हणजे 14 तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये दररोज रात्रीच्याला पाऊस राहील आणि सकाळच्याला जे आहे मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सकाळच्याला जे आहे ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि दुपारपर्यंत जे आहे ढगाळ वातावरण राहील आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकण भागामध्ये जे आपल्याला सकाळच्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला सकाळच्यालाच पाहायला मिळणार आहे। फक्त मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जे आपल्याला दुपारपर्यंत जे आहे वातावरण जे आपल्याला हवामान कोरडे राहणार आहे आणि दुपारनंतर आपल्याला जे आहे म्हणजे सायंकाळच्या सुमारापर्यंत जे आहे मराठवाड्यामध्ये तसेच म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अर्ध्या महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला शक्यतो रात्रीच्या सुमारामध्ये चांगल्या पावसाची शक्यता राहणार आहे। तर शेतकऱ्यांनी जे आहे दिवसभर शेतामध्ये काम करू शकता आणि त्यानंतर रात्रीच्या सुमारामध्ये जे आहे रात्रीच्याला पावसाची शक्यता आपल्याला रोज
14 तारखेपर्यंत रोज पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो पावसामध्ये काही खंड वगैरे पडणार नाही, दररोज पाऊस राहणार आहे. तर आज जे आहे, आज 8 तारीख आहे आणि आता म्हणजे पुढील जे आहे या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की सध्या जे आहे 9-10च्या सुमारामध्ये या ठिकाणी मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस दाखवत आहे. परंतु हा पाऊस या ठिकाणी दाखवतो आहे. त्यानंतर हा पाऊस शक्यतो म्हणजे काही भागामध्ये आपल्याला मध्यरात्रीच्याला पडू शकतो. मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्याला छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, जळगाव, लोणार, अहमदनगर, बीड, लातूर, सोलापूर आणि या भागामध्ये जे आपल्याला आज मध्यरात्रीच्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे मध्यरात्री पाऊस पडेल, तर काही जिल्ह्यामध्ये सकाळी 4च्या आणि 5च्या सुमारामध्ये म्हणजे पहाटेच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. आणि उद्या दिनांक आहे 9 जून. तर उद्या 9 जून रोजी जे आपल्याला उद्या सकाळपासूनच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जिल्ह्यामध्ये जे आहे जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला सकाळच्याला मराठवाड्यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मराठवाडा जिल्ह्यामध्ये अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, लोणार, पुसद, अकोला, अमरावती या भागामध्ये जे आपल्याला दुपारपर्यंत जे आहे हवामान कोल्ड येत राहणार आहे. आणि दुपारनंतर आपल्याला म्हणजे सायंकाळच्या सुमारापासून ते रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत जे आहे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. उद्यासुद्धा जे आहे उद्या रात्रीच्या सुमारामध्ये चांगल्या पावसाची शक्यता राहणार आहे. आजच्यापेक्षा उद्या 9 जून रोजी जे आपल्याला उद्या रात्रीच्या सुमारापर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागामध्ये या सर्व जिल्ह्यामध्ये जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची म्हणजे चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्याला रात्रीच्याला. आणि हा पाऊस जे आहे फक्त नांदेड जिल्ह्यापर्यंत म्हणजे परभणी जिल्ह्यापर्यंतच राहणार आहे. आणि शक्यतो हा विदर्भातील जे जिल्हे आहेत नागपूर, वर्धा, चंद्रपूर या भागामध्ये जे आहे शक्यतो पावसाची शक्यता आपल्याला म्हणजे शक्यतो राहणार नाही. आणि फक्त अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये आपल्याला या जिल्ह्यापर्यंत जे आहे आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहू शकते. आणि हा जो पाऊस आहे 10, 11, 12 तारखेपर्यंत जे आहे 12 तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये शक्यतो 12, 13, 14 तारखेपर्यंत विदर्भातील जिल्ह्यामध्ये शक्यतो पावसाची शक्यता कमीच राहणार आहे. आणि हा पाऊस जे आहे सर्वात जास्त मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये राहणार आहे. 14 तारखेपर्यंत या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाणी होईल असा पाऊस जे आपल्याला 14 तारखेपर्यंत राहील. उद्याच्याला जे आहे आपल्याला उद्या मराठवाड्यामधील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकण भागामध्ये उद्याच्याला रात्रीच्याला जास्त पावसाची शक्यता आपल्याला म्हणजे जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे. तसेच कोकण भागामधील काही जिल्ह्यामध्ये उद्याच्याला रात्रीच्या सुमारामध्ये म्हणजे उद्या सकाळच्याला जे आहे आपल्याला काही भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आपल्या कोकण भागामध्ये जे आपल्याला अतिवृष्टी शक्यता पाहायला मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो जे आहे 10 जूनला जे आपल्याला 10, 11, 12 या तारखेदरम्यान जे आहे राज्यामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे. तर शेतकऱ्यांनी शक्यतो जे आहे सकाळच्याला जे मराठवाड्यामधील जे शेतकरी आहेत त्यांनी सकाळच्याला जे आहे म्हणजे दुपारपर्यंत हवामान कोल्डच राहणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे करू शकता. आणि रोज रात्रीच्याला जे आहे पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि दुपारपर्यंत म्हणजे सायंकाळपर्यंत जे आहे शक्यतो पावसाची शक्यता राहणार नाही मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये. तर दुपारपर्यंत म्हणजे सायंकाळपर्यंत जे आहे शेतकरी आपल्या शेतीची कामे करू शकता. पेरणी वगैरे काही शेतकरी जे आपले करू शकता. आणि त्यानंतर जे आहे पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे.